जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितावरचे खूप महत्त्वाचे प्रश्न कव्हर करत आहोत, जे की पोलीस भरतीला खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न, 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती? ठीक आहे, सिंपल आहे. बघा, सरासरी आपल्याला दिलेला आहे आणि सरासरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर सरासरी जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर 2 संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो, तेव्हा ॲव्हरेज निघते. ठीक आहे, सरासरी म्हणजे काय, तर सिंपल 2 संख्यांचा गुणाकार. बघा काय म्हणते, 5 संख्यांची सरासरी 17 आहे. 5 संख्या आहे, 5 संख्यांची सरासरी किती आहे? 17. ठीक आहे, किती होणार? 17 × 85. नंतर त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. 4 संख्यांची सरासरी किती आहे? 16. सरासरी म्हटलं की गुणाकार. 16 64. बघा आता 85 मधून जर आपण 64 वजा केले तर किती राहिला? 1 2 21. तर उरलेली जी पाचवी संख्या आहे ती कोणती होणार? तर 21 होणार. आपलं उत्तर काय होणार? ऑप्शन नंबर ए, 21. ओके, समजलं तुम्हाला? सिंपल आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. दुसरं आहे बघा. नेक्स्ट बघा काय म्हणते, एका वर्गात 19 विद्यार्थी असून, ठीक आहे, एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 19 विद्यार्थी आहेत. त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. ठीक आहे, त्यांचे सरासरी वय किती आहे? 20 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन्स आहे प्रिव्हियस इयरमधले. ठीक आहे, तर त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात जर शिक्षक आला तर सरासरी 1ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती हे आपल्याला सांगायचं आहे, काढायचं आहे. बघा, सगळे पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, एका वर्गामध्ये टोटल 19 विद्यार्थी आहे आणि त्यांचे सरासरी वय आहे विद्यार्थी मित्रांनो 20 वर्ष. 19 विद्यार्थ्याचे सरासरी वय आपल्याला दिलं आहे 20 वर्ष, म्हणून 19 गुणिला जर आपण 20 केली तर काय होणार? 19 दुने 38. ठीक आहे, 380. ओके, नंतर काय म्हणते, वर्गात शिक्षक आला. बघा, टोटल विद्यार्थी होते 19. वर्गामध्ये शिक्षक आला, जर 19 विद्यार्थी होते तर एक जण वर्गामध्ये आलं तर किती होणार? 20 होणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला? बघा, टोटल 19 विद्यार्थी होते, वर्गामध्ये शिक्षक आला, 19 जणं होते, तर त्याच्यामध्ये शिक्षक ॲड झाला तर टोटल किती झाले? 20 जणं गुणिला. आणि बघा, त्यांच्या वयाची सरासरी होती 20 वर्ष, परंतु सरासरीसुद्धा 1ने वाढलेली आहे. सरासरीसुद्धा 1ने वाढली आहे, म्हणजे 20 सरासरी होती तर काय होणार? 21. किती झाली आहे? 21 झाली आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? मग बघा, जर आपण 20 गुणिला 21 जर केले तर आपला गुणाकार येतो किती येतो बघा, वेगवेगळे 2 4 400 किती होते? 20. ठीक आहे, 420. मग जर 420मधून जर आपण विद्यार्थी मित्रांनो 380 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळते. बघा, 0 12तून 8 गेले 4, इथे हातचा 40. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आलं? 40. म्हणजेच त्या शिक्षकाची वय किती आहे? तर ऑप्शन नंबर 3, 40 वर्ष. किती आहेत? 40 वर्ष. बघा, सिंपल, आपण एका मिनटाच्या अगोदरच 5 सेकंद 10 सेकंदमध्ये हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ओके, नेक्स्ट बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे, एचा पगार बीपेक्षा 24% कमी आहे. ठीक आहे, एचा पगार बीपेक्षा 24% कमी आहे, तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? बघा, खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न जर राहिले तर कशा प्रकारे सॉल्व करायचे? बघा, एचा पगार हा बीपेक्षा 24% काय जास्त आहे, 24% कमी आहे. तर काय करायचं? 100 गुणिला 24, शॉर्टकट ट्रिक, डिवायडेड बाय. तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? ठीक आहे, बघा, आता जर जास्त म्हटलं, या अशा प्रकारच्या गणितामध्ये जर जास्त म्हटलं तर
मायनस करायचं आणि कमी म्हटलं तर प्लस करायचं. ठीक आहे, जास्त म्हटलं तर मायनस आणि कमी म्हटलं तर प्लस. तर मग 100 आपल्याला जास्त म्हटलं आहे म्हणून आपण काय करू, मायनस करू 24. ठीक आहे, 100 मायनस 24. बघा 24से असं जर आपण गुणाकार केला आणि 100मधून जर आपण 24 वजा केले तर 76 आपल्याकडे असतं. ठीक आहे, 76. जर या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते 31.57%. ठीक आहे, ऑप्शन नंबर आपलं 4 बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, वस्तूची किंमत 20% वाढली. ठीक आहे, वस्तूची किंमत 20% वाढली, त्यामुळे खपामध्ये 20% घट झाली. जो खप आहे वस्तूंचा त्याच्यामध्ये 20% घट झाली, तर व्यवहारात काय परिणाम आहे. बरोबर आहे, जर वस्तूची किंमत वाढेल तर त्याचा जो खप आहे तो कमीच होणार. जर वस्तूची किंमत जर कमी झाली तर खप वाढतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता बघा अशा प्रकारचे जे गणित आहे, अशा प्रकारचे जे प्रश्न आहे, याच्यामध्ये हमेशा काय होतो, तोटा होतो. एवढं लक्षात ठेवायचं. अशा प्रकारच्या गणितामध्ये हमेशा तोटाच होतो. ठीक आहे, बघा वस्तूची किंमत 20% वाढली. समजा जर पहिले वस्तूची किंमत किती होती, समजा वस्तूची किंमत जर आपण केलं तर पहिल्या वस्तूची किंमत आता आपण 100 पकडू. ठीक आहे, पहिल्या वस्तूची 100 किंमत किती होती, 100, आणि खपसुद्धा आपण किती पकडू, 100 पकडू. ठीक आहे, सुरुवातीला 100 वस्तूची किंमत होती तर 100च खप होता. तर मग 100 गुणिले जर 100 केले आपण तर आपलं उत्तर होणार 10,000. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो 5 सेकंडमध्ये हे सॉल्व होते. नंतर बघा वस्तूची किंमत 20% वाढली. बघा आता वस्तूची किंमत जर 100 होती तर 20% वाढ झाली, म्हणजे 100 होती तर किती झाली, 120 झाली. बरोबर. नंतर वस्तूच्या खपामध्ये 20% घट झाली. खप 20% होता, हा खप आहे, खप 20% होता तर 20% घट झाली म्हणजेच 80 झाला. ठीक आहे, 20% त्याच्यामध्ये काय झाली, कपात झाली. तर 120 गुणिले जर आपण 80 केली, 0 बघा 12×8 = 96, तर 9,000 काय होणार, 600. 9,600 आपल्याकडे येणार. मग आपण 10,000मधून जर 9,600 वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर काय होणार, 0,0,4 म्हणजे 400 डिवायडेड बाय जर आपल्याला 100 करावं लागेल म्हणजे 4%. ठीक आहे, याचाच अर्थ व्यवहारामध्ये आपल्याला 4% काय होणार, घट होणार, तोटा होणार. अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये हमेशा तोटा होते, एवढं लक्षात ठेवायचं. आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर 2, 4% तोटा. ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, काय होणार, 4% तोटा होणार. ठीक आहे, समजलं. जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा, मी पुन्हा एकदा समजून सांगणार. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, बघा 800 रुपयाची वस्तू. ठीक आहे, 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा करा. एकदम सिंपल आहे, पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहे सगळे. 800 रुपयाची वस्तू जर 600 रुपयाला विकली तर शेकडा किती टक्के तोटा झाला आपल्याला काढायचं आहे. बघा 800 रुपयाची वस्तू होती तर ती 600 रुपयाला विकली म्हणजेच 200 रुपये आपल्याला तोटा झाला, हे आपल्याला माहिती आहे, आपण काढलं. परंतु शेकडा किती टक्के तोटा झाला ते आपल्याला काढायचं आहे. मग शेकडा जर तोटा काढायचा असेल तर आपण काय करतो, तोटा गुणिला 100. बघा शेकडा तोटा किंवा नफा कसा काढायचा, तर खरेदी किंमतमधून, ठीक आहे, विक्री किंमतमधून खरेदी किंमत वजा करायची. जो तोटा किंवा नफा येणार त्याला जर आपल्याला शेकडामध्ये कन्वर्ट करायचा आहे, शेकडा काढायचा आहे, तर कसं करायचं, जो तोटा किंवा नफा आलेला असेल तो घ्यायचा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आपली 800. ठीक आहे, कॉस्ट प्राईस भागी डिवायडेड बाय काय करायचं, कॉस्ट प्राईस करायचं. ठीक आहे, बघा 200 0 कट झाले, 200 डिवाइड बाय 8, 8 1 8, 8 2 16, 4 उरले 8 पंचे 40 म्हणजे 25%. याचाच अर्थ 25% आपल्याकडे काय झाला, ऑप्शन नंबर 3 तोटा झाला. 25% तोटा झाला. तर शेकडा किती टक्के तोटा झाला, 25%. 200 रुपये झाला परंतु किती टक्के झाला, 25% झाला. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. जर आपल्याला शेकड्यामध्ये नफा किंवा तोटा काढायचा असेल तर जो प्रत्यक्ष तोटा किंवा नफा आहे, विक्री किंमतमधून जर खरेदी किंमत वजा केली तर जे आपल्याला तोटा किंवा नफा मिळतो तो भागीला गुणिला
100 भागीला खरेदी किंमत करायचं. ठीक आहे, समजलं? कुणाला अडचण असेल तर कमेंट करा. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आपला विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच प्रश्न घेऊन येऊया. त्याच्यानंतर रिझनिंगसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चालू करूया. आपल्या चॅनलवर रिझनिंगचे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आपण कवर करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, दसा दसे दर साल दर सेकडा 10% दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. ठीक आहे, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे, चक्रवाढ व्याज काढायचं आहे. एकदम सिम्पल आहे. बघा, रेट आपल्याला किती दिला आहे, तर रेट आपल्याला 10% दिला आहे, म्हणजे 10/100. बरोबर आहे. 10% म्हणजे काय, 10/100. 0 कट झाले म्हणजे 1/3 आपल्याकडे येणार, 1/10 आपल्याकडे येणार. ठीक आहे, मग 3 वर्षाचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर बघा, पहिलं वर्ष काय, मुद्दल आपल्याला दिली आहे 20,000 डिवायडेड बाय 1/10 हा रेट आहे. 0 कटले काय होणार, 2,000. ठीक आहे, दुसरं वर्ष बघा 2,000. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 सेकंडमध्ये सॉल्व्ह होते. डिवाइड बाय रेट 1/10, 0 कटले बरोबर 200. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं बघा 200 डिवाइड बाय 1/10, 0 कटला बरोबर काय उरणार आपल्याकडे, 20 उरणार. ठीक आहे, मग बघा 3 वर्षाचं आपल्याला काढायचं आहे. तर 3 वर्षाचं असेल तर काय करायचं, 3 गुणिला 3 गुणिला 1. ठीक आहे, 3 3 1. मग बघा 3 दुने 6, 6,000 होणार. नंतर 3 दुने 6, 600 आणि 20, 20 1 20 काय होणार, 0 2 6 आणि 6. म्हणजेच आपल्याकडे उत्तर येणार 6,620 रुपये. हे आपलं काय झालं, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं, कंपाऊंड इंटरेस्ट झालं. कुठे आहे, ऑप्शन नंबर कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 2मध्ये आहे. ठीक आहे, 6,620 रुपये. समजलं? ओके. बघा, कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, व्याजावर व्याज म्हणजेच चक्रवाढ व्याज, हे सगळ्यांनाच माहिती आहे. रेट आपल्याला दिला आहे 10%, तर 10 डिवायडेड बाय आपण 100 केलं तर किती उरलं, 1/10 आपल्याकडे आलं. मग जे मुद्दल आहे त्याच्यावर आपण हे केलं, 20,000 गुणिला 1/10 आपल्याकडे 2,000 आले. नंतर 2,000 गुणिला 1/10 200 आले, आणि 200 गुणिला 1/10 20 आले. मग 3 वर्षाचा आहे म्हणून 3 3 1 करायचं. ठीक आहे, 3 वर्षाचा म्हणून 3 गुणिला 3 गुणिला 1 म्हणजेच किती आलं आपल्याकडे, 6,620 इतकं चक्रवाढ व्याज झालं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, दर साल दर सेकडा 5% दराने 5,000 रुपयाची 5 वर्षाची रास किती. आता बघा, सिंपल इंटरेस्टचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याजाचा प्रश्न आहे. आपल्याला काढायचं आहे रास. रास म्हणजे काय, तर मुद्दल प्लस व्याज म्हणजेच रास. ठीक आहे, रास म्हणजे काय, तर मुद्दल प्लस व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज म्हणजेच काय होईल, मुद्दल प्लस व्याज म्हणजेच काय होईल, रास होईल. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले काय काढावं लागेल, तर व्याज काढावं लागेल. तर बघा, दसा दसे. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट आहे. 5 दराने 5,000 रुपयाची 5 वर्षाची रास काढा. ठीक आहे, तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर, आपण काय करतो, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर डिवायडेड बाय 100 करतो, भागीला 100 करतो. ठीक आहे, तर बघा, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर किती आहे, 5,000 मुद्दल आहे, गुणिला मुदत आहे 5 वर्ष, आणि दरसुद्धा आहे 5, भागीला 100 आपण करतो. 0 हे 0 कट झाले विद्यार्थी मित्रांनो. मग बघा, 50 गुणिला 5 काय होणार, 25 होणार. ठीक आहे, मग 25 गुणिला जर 50 केलं तर 25 काय होणार, 125. 25 125 आणि 1 0, म्हणजेच याचा अर्थ 1250 आपल्याकडे काय आला आहे, तर व्याज आला आहे. सरळ व्याज आला आपल्याकडे किती, 1250. पण आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला रास काढायची आहे. तर रास जर आपल्याला काढायची आहे तर आपण काय करतो, मुद्दल म्हणजे जे आपलं अमाऊंट आहे, अमाऊंट जे आहे ते मुद्दल प्लस काय करतो, व्याज करतो. मुद्दल प्लस व्याज म्हणजे आपल्याकडे काय निघणार, रास निघणार. तर मुद्दल किती आहे, 5,000 प्लस व्याज किती आहे, 1250. जर याची आपण टोटल केली तर बघा, 0
5, 2 आणि 6. 6250 आपल्याकडे काय येत आहे, ऱ्हास येत आहे. 6250 ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर उत्तर आहे. तर आपलं उत्तर होणार 6250. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. सॉरी, शेवटचा नाही बघा. एक रेल्वे 72 किलोमीटर पर आवरच्या वेगाने एका खांबाला 20 सेकंदमध्ये ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. ठीक आहे, हे सुद्धा खूप सोपं आहे. 5 सेकंदमध्ये निघून जाणार. ठीक आहे, ट्रेनची आपल्याला लांबी काढायची आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो, किलोमीटर पर आवर. रेल्वेमध्ये खूप महत्त्वाचं आहे हे. किलोमीटर पर आवरचं जर आपल्याला रूपांतर मीटर किंवा सेकंदमध्ये करायचं असते किंवा असेल तर आपण काय करतो, 5/8 करतो. काय करतो, 5/8 करतो. हे लक्षात ठेवा. काय करतो, 5/18 करतो. सॉरी, 8 नाही, 5/18. जर आपण काय करतो, आपण किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर मीटर सेकंदमध्ये करायचं आहे तर 5/18 आणि मीटर सेकंदचं रूपांतर जर आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये जर करायचं असेल तर आपण काय करतो, 18/5 करतो. ठीक आहे, काय करतो, 18/5. तर आता बघा, आपण आपलं क्वेश्चन सॉल्व करूया. काय म्हणते, एक रेल्वे 72 किलोमीटर पर आवरच्या वेगाने एका खांबाला 20 सेकंदमध्ये ओलांडते तर ट्रेनची आपल्याला लांबी काढायची आहे, लेंथ काढायची आहे. तर लांबी आपण कसं काढतो, लांबी कसं काढतो आपण, तर वेग गुणिला वेळ घेतो. ठीक आहे, वेग गुणिला वेळ म्हणजेच काय, लांबी निघते. आता बघा, वेग किती आहे, तर 72 किलोमीटर 72. बघा इथे सॉल्व करतो, 72. ठीक आहे, वेग. परंतु आपल्याला काय काढायचं आहे, लांबी काढायचं आहे. लांबी कशामध्ये येणार, मीटर किंवा मीटरमध्येच येणार. ठीक आहे, लांबी कशामध्ये येणार, मीटरमध्ये येणार. आणि 72 हे कशामध्ये दिलं आहे, 72 किलोमीटर पर आवरमध्ये दिलं आहे. मग बघा, आपण आताच बघितलं, किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर मीटर सेकंदमध्ये करायचं आहे तर आपण 5/18 करतो. म्हणून इथं आपण काय करू, 5/18 गुणिला वेळ किती दिला आहे, 20 सेकंद. 20 सेकंदात ओलांडते म्हणून 20. बघा, 18 × 18, 18 × काय होणार, 72 होणार. मग 5 × 4, 5 × 20. ठीक आहे, गुणिला 20. 20 गुणिले जर 20 केले तर काय होणार, 400 मीटर्स. आपलं काय आलं, उत्तर आलं 400 मीटर. रेल्वेची लांबी किती आहे, 400 मीटर. ऑप्शन नंबर 3. समजलं, ओके. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे, 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर पर आवर म्हणजे प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडे. बघा, आता आपल्याला वेळ काढायचा, किती वेळेमध्ये ओलांडेल ते सांगायचं आहे. तर सेम काय वेळ काढायचा आहे. वेळ आपण कसा काढतो, तर लांबी घेतो आपण, लांबी डिवायडेड बाय वेग करतो, म्हणजेच आपला वेळ निघते. ठीक आहे, लांबी किती आहे आपल्याकडे, लांबी आपल्याकडे 400 मीटर आणि वेग किती आहे, 90. पण बघा, 90 वेग आहे, आपल्याला वेळ काढायचा. आपण आताच बघितलं, 90 किलोमीटर पर आवर. जर किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर मीटर किंवा सेकंदमध्ये करायचं असेल, जर वेळ आपल्याला कशामध्ये निघेल, सेकंदमध्ये निघेल. जर किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर मीटर किंवा सेकंदमध्ये करायचं असेल, कन्वर्ट करायचं असेल, तर आपण काय करतो, 5/18 करतो. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तर बघा, 18 × 18, 18×5 90. बघा, 400 डिवाइड बाय 5 गुणिला 5 काय होणार, 5×5 25. मग बघा, जर 400ला आपण 25ने जर भाग दिला तर 25 × 25, 25 × 25 काय उरले, 10तून 5 गेले 5, 1 15. 15मध्ये भाग जातो का 25चा, नाही, 0 दिलं 25 म्हणजे 150 झाले. म्हणजे 25 सकट 150 म्हणजे 16 सेकंद. 16 सेकंद आपल्याकडे काय आलं, उत्तर आलं. याचाच अर्थ ती रेल्वे 400 मीटर लांबीची रेल्वे जर 90 किलोमीटर पर आवरच्या वेगाने गेली तर ते 16 सेकंदमध्ये काय करेल, एका खांबाला ओलांडेल. ठीक आहे, आपलं उत्तर आहे 16 सेकंद. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, एक काम करण्यासाठी ए व बीला 4 दिवस लागतात. बघा, एक काम करण्यासाठी ए + बी आहे, ए व बीला किती दिवस लागतात, 4 दिवस. हे खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. एक काम करायला ए आणि बीला 4 दिवस लागतात. एकटा ए ते काम 6 दिवसात करतो तर एकटा बी ते काम
किती दिवसात करेल ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. एकटा ए ते काम 6 दिवसात करतो, तर एकटा बी किती दिवसात करेल ते आपल्याला सांगायचं आहे. सिम्पल आहे. एक ट्रिक सांगतो तुम्हाला. काही नाही करायचं, 6 गुणिले 4 डिवाइड बाय म्हणजे एचं एकट्याचं काम गुणिला ए आणि बीचं काम. ठीक आहे. भागीला एकट्याचं काम आहे म्हणून मायनस करायचं. जर दोघाचं काम असेल तर प्लस करतो आपण, एकट्याचं काम असेल तर आपण मायनस करतो. 6 - 4 करायचं. ठीक आहे. बरोबर. याचा जर गुणाकार केला 6 गुणिले 4 6 चौ 24 डिवाइड बाय 6तून 4 वजा केले तर काय 2 बेक बे 12 दुणे 24 म्हणजे त्याचा अर्थ 12 दिवस, 12 डेज. 12 दिवस आपलं उत्तर आलं. ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर उत्तर आहे. तर बीला एकट्याला काम करायला किती दिवस लागेल, तर 12 दिवस लागेल. ओके. किती दिवस लागेल? 12 दिवस लागेल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? किती? 12 डेज लागेल. ओके. एकदम सोपं आहे. जर एकट्याचं काम करायचं आहे तर मायनस करायचं. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.